तर तुम्ही मला या गच्चीवर बघून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल की मी नक्की कुठे आहे. तर पावसाचा जोर पण खूप वाढलेला आहे. तर मी आलेली आहे एका साडी शूटला, जे आज करूया उद्या करूया असं म्हणता आज डन झालेलं आहे. आणि स्पेशल आहे हे शूट माझ्यासाठी. मला या साडीवर शूट करायचंच होतं. तर त्याच्यासाठी आम्ही आता तयारी करणार आहे. आणि गुढीपाडव्याचे लूक तर तुम्ही पाहिलेच असते. तर आत्तापर्यंतचे जे गुढीपाडव्याचे लूक झाले त्याचं प्रत्येक वेळी जी मेकअप करते ती म्हणजे भावनाताई. तर आज माझा मेकअप तीच करणार आहे आणि फोटो काढणार आहे तो म्हणजे नंदन. तो माझा मित्रच आहे. त्याचीसुद्धा आमची ओळखसुद्धा गुढीपाडव्यालाच झाली होती. तर मंडळी मी आता मेकअपला सुरुवात करणार आहे. पण त्यापूर्वी आपण ताईशी थोड्या गप्पा मारूया. चला तर मग. मंडळी, ताईने आधी मला जेवायला बसवलं. तिच्याशी गप्पा आता आपण नंतर मारणार आहोत. तर मी फेस वॉश करून घेतला आणि हा ब्लाऊज वेअर केला. हा ब्लाऊज तुम्ही बघू शकता किती फिटिंग आणि अगदी व्यवस्थित आहे. हा ब्लाऊज मला माझ्या बाजूच्या अक्काने शिवून दिलेला आहे. लांबून पण बघू शकता किती अगदी व्यवस्थित फिटिंग आहे. आणि आता माझं फायनली मेकअप होत आहे, पण मी तुम्हाला आता दाखवणार नाही आहे. ब्लॉगच्या शेवटी तुम्हाला सगळा मेकअप दाखवणार आहे. आणि मला ज्या बांगड्या हव्या होत्या त्या मला फायनली मिळाल्या. ज्या माटुंग्यावरून घेतल्यात मी. आणि आता नेलपेंट लावून झालेली आहे. पायालासुद्धा नेलपेंट लावायची राहिलेली, तीसुद्धा लावून झालेली आहे. तर मंडळी, पाऊस येत जात होता आणि शूटचं खरं तर टेन्शन आलं होतं. पण फायनली आम्ही जवळच्या एका ठाण्याच्या उपवन लेकला पोहोचलो. आणि खरंच खूप सुंदर लोकेशन होतं आणि हे लोकेशन मी कधीच बघितलं नव्हतं. तर ढॅन मंडळी, बघा किती माझा सुंदर लुक क्रिएट केलेला आहे. सुंदर साडी ड्रेपिंग, सुंदर मेकअप आणि ज्वेलरी पण खूप छान वाटतात. सो चला आता मी फायनली फोटोशूट करतोय. नमस्कार मंडळी, मी सोनाली सुरेश नाटकर म्हणजे तुमच्या सगळ्यांची लाडकी सोना. आता सकाळी हे मी तुम्हाला सांगून झालेली आहे. पण आता आम्ही उपवनला आलेलो आहोत आणि तुम्ही इकडे लोकेशन बघू शकता. किती सुंदर लोकेशन आहे. आणि आपल्या माऊलींची इथे मूर्तीसुद्धा आहे बघा. तिकडचं वातावरण पण खूप सुंदर आहे. जसं की मी तुम्हाला म्हणाले की आतापर्यंत जे मी गुढीपाडव्याचे लूक केले, ती खास व्यक्ती म्हणजे भावना शिंदे. तर ताई हाय. तर मंडळी, आत्तापर्यंत तुम्ही जे बघितलेले गुढीपाडव्याचे जे लूक आहेत ते या ताईने केलेले आहेत आणि अतिशय सुंदर ते लूक झाले होते. पण गुढीपाडवानंतरसुद्धा आम्हाला फोटोशूट करायला वेळ मिळत नव्हता. तर आत्ता बऱ्याच 2 महिन्यांनी आता आम्हाला वेळ मिळाला आणि फायनली हा लूक तिने छान केलेला आहे पुन्हा एकदा. ताई, तुला काय वाटतं आहे की आता आपण फक्त आता गुढीपाडवालाच भेटायचो आणि आज तुला गुढीपाडवानंतर आपण आज भेटलो आहे फोटोशूटसाठी, तुला काय वाटतं आहे? खूप छान झाला आहे लूक आजचासुद्धा. जसं गुढीपाडव्याला आपण जसं करतो त्याच्यापेक्षा सुद्धा आज खूप छान लूक आणि काहीतरी वेगळं करता आलं. आणि आम्ही असेच छोटे छोटे प्रयत्न करत राहू. दरवेळेला काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करू. आणि अजून 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 लवकर लवकर छान छान व्हिडिओ टाकू. पण आमच्या फोटोशूटला तितकंच तुमचं प्रेम आम्हाला द्या आणि तुम्हालाही जर काही कन्सेप्ट सुचले तर आम्हाला नक्की सुचवा, सजेस्ट करा. आम्ही नक्की ट्राय करू. त्याच्यानंतर आजचा जो फोटोग्राफर आहे, सो मंडळी, आजचा जो फोटोग्राफर आहे तो नंदन आहे. आणि नंदन आणि माझीसुद्धा भेट गुढीपाडव्याच्या इथेच झाली होती. सो नंदन, तुला कसं वाटतंय की फायनली आता आपण फोटोशूट करतोय? नाही, छान वाटतंय. झालं एकदाचा फोटोशूट. खूप महिन्यापासून आम्ही आता प्लॅन करतोय, पण ठीक आहे, झालं एकदा. हां, सो मी तुला थँक्यू म्हणेल. तू वेळ काढून आला. बिचारा जॉब करतो, त्याला सुट्टी मिळत नाही तरी त्याने माझ्यासाठी वेळ काढला. सो थँक्यू नंदन. आणि ही आमची पूर्ण टीम होती. ताई, तुझं नाव सांग. श्रद्धा. पूर्ण नाव सांग. श्रद्धा रमेश ठोसर. हां, हिने मला खूप म्हणजे पोजेस द्यायला आणि अगदीच रील वगैरे शूट करायला तिने खूप हेल्प केली. आणि हा ताईचा मुलगा आहे. तुझं नाव सांग. विहानशू. ह्याने हा पुढचा भावी फोटोग्राफर आहे. कारण बऱ्यापैकी याने मोबाईलमधले जे फोटो काढलेले आहेत ते कमाल काढलेले आहेत. सो मंडळी, इकडे नंदन, ही आजची आमची उपवनची टीम होती आणि आमचं फोटोशूट हे फायनली डन झालेलं आहे. सो गाईज, तुम्हाला जर काही सुचलं तर आम्हाला कन्सेप्ट नक्की कळवा. आम्ही ते नक्की शूट करू. ओके, बाय बाय. थँक्यू. हाय ताई, तुझं नाव काय आहे? अच्छा, पूर्वाने आहे ना उपवनच्या बाहेर एक सुंदर असं मोदकचा स्टॉल टाकलाय. सो गाईज, इथे आल्यानंतर हे मोदक खायला विसरू नका.
तर मंडळी, तुम्हाला जर असे फोटो अजून बघायचे असतील तर तुम्ही माझ्या इंस्टाग्राम पेजला जाऊन बघू शकता. माझं इंस्टाग्राम ID आहे सोनाली नाडकर या नावानेच. आणि हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा. आणि तुमचे काही प्रश्न असतील तर ते मला नक्की विचारा. त्या प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला नक्कीच देईन. चला तर मग आता मी इथेच थांबते. पुन्हा भेटू पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.